भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव संतोष गणेशजी आंबिलडुके आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। या मार्गात येणारा प्रत्येक सेवक हा दुःखी कष्टी असल्यामुळे या मार्गाकडे वळतो। दुःख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। त्यापैकी जादू टोणा हे एक मोठं दुःख असल्यामुळे माझे आजोबा स्वर्गीय श्री श्रीहरीजी सदाशिवजी आंबिलडुके मु. धर्मापुरी हे या मार्गामध्ये आले। त्यानंतर आम्ही सर्वजण मानवधर्माच्या बाबांनी दिलेल्या शिकवणीचे जीवनात आचरण करीत आहोत। आमचे मार्गात येण्याअगोदर सन 1976 ते 1977 ला माझ्या आजोबांच्या कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ श्री रामकृष्णाजी आंबिलडुके यांना एक मुलगी झाली। त्यानंतर त्यांनी भाग्य पाहिले असता ही मुलगी अपवित्र असल्यामुळे त्या मुलीचे 1.25 महिना वडिलांनी तोंड पाहू नये म्हणून तिला तिच्या आईसोबत खरडा येथे मामाकडे ठेवण्यात आले। 1.25 महिन्यानंतर तिला घरी आणायचे आहे म्हणून मुलीचे मामा श्री नामदेवजी तांबुलकर मु. खरडा हे धर्मापुरी येथे येऊन माझ्या आजोबा व आजीला सांगू लागले की 1.25 महिन्याची मुलगी झाली असल्यामुळे तिला तुमच्या घरी आणून देत आहे म्हणून तुम्ही घरी साफसफाई करून ठेवा। दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची होती म्हणून माझ्या आजीने सर्व तयारी करून ठेवली। त्यावेळी माझे आजोबा व त्यांचे भाऊ हे वेगवेगळे राहत होते। दुसऱ्या दिवशी त्या मुलीला व तिच्या आईला आणल्यानंतर श्री नामदेवजी तांबुलकर यांनी सत्यनारायणाची पूजा करायला सुरुवात केली। त्यावेळी कोणालाच काही दुःख नव्हते। जेव्हा प्रथम अध्याय वाचायला सुरुवात केली तेव्हा माझे मोठे वडील श्री रमेशजी आंबिलडुके यांना एकाएकी थंडी वाजून हिवताप आला व ते माझ्या आजीला म्हणाले की मला खूप जोरात थंडी वाजून ताप आलेला आहे आणि मला कसेतरी वाटत आहे। नंतर माझ्या आजीने म्हणजे सौ. अंजनाबाई श्रीहरीजी आंबिलडुके यांनी माझ्या मोठ्या वडिलांना खाटेवर झोपायला सांगितले व 2 ते 3 पांघरून दिले। नंतर जसा दुसरा अध्याय सुरू झाला तेव्हा माझ्या आत्याला त्याच पद्धतीने थंडी वाजून हिवताप आला। त्यामुळे तिला सुद्धा आजीने 2 ते 3 पांघरून दिले व झोपायला सांगितले। त्यानंतर कथेचा तिसरा अध्याय सुरू झाला व माझ्या वडिलांना सुद्धा म्हणजेच श्री गणेशजी आंबिलडुके यांना सुद्धा त्याच प्रकारे जोराचा थंडी वाजून हिवताप आला व ते सुद्धा त्याच प्रकारे करायला लागले। म्हणून माझ्या आजीने त्यांना सुद्धा झोपायला सांगितले। त्यानंतर कथेचा चौथा अध्याय सुरू झाला तेव्हा माझे आजोबा श्री श्रीहरीजी सदाशिवजी आंबिलडुके यांना सुद्धा थंडी वाजून ताप आला व ते सुद्धा थंडी वाजल्यामुळे पांघरून झोपी गेले। नंतर कथेचा 5वा अध्याय सुरू झाला तेव्हा माझ्या आजीला सुद्धा वरीलप्रमाणे थंडी वाजून ताप आला व ती सुद्धा झोपी गेली। अशा प्रकारे घरातील 5 व्यक्तीवर आपत्ती ओढवली। ही वेळ जवळपास 5-5:30 वाजताची असावी। त्यानंतर माझ्या आत्याला लघवीकडे लागली म्हणून माझ्या आजीने तिला अंगणात नेले असता तिने लघवी केली व नंतर आत्याने माझ्या आजीचे दोन्ही हातांनी केस पकडले। ती माझ्या आजीचे केस सोडायला तयार नव्हती। तिच्या अंगात काय आले कुणास ठाऊक, पण ती आजीचे केस सोडतच नव्हती। त्यानंतर कसेतरी आत्याने केस सोडले व ती छपरीमध्ये लोळायला लागली। प्रसंग असा होता की कुणीच मदत करायला तयार नव्हते आणि माझ्या आजोबाच्या भावाकडे आनंदी वातावरण असून ते सत्यनारायण पूजेचा आस्वाद घेत होते। त्यानंतर शेतातून गुरे घेऊन आमचा माणूस घरी आला असता जशी गायीची गोरी खुटावर आली त्याचबरोबर ती एकाएकी मरण पावली आणि त्यानंतर सर्वांचा ताप हा आपोआप निघाला म्हणजे त्या दिवशी एक जीव जाणार हे नक्की होते म्हणून गायीचे वासरू मरण पावले। दुसऱ्या दिवशी या गोष्टीचा छडा लावण्याकरिता माझी आजी श्रीखंड येथे एका मांत्रिक बाईकडे आकत लावायला गेली।
त्या बाईने सांगितले की तुमच्या कुटुंबाचा घात होणार होता, परंतु गायीचे वासरू मरण पावल्यामुळे तुमच्या घरचा एक जीव वाचला. त्यानंतर त्या भक्तींनी अंगारा, लिंबू वगैरे दिले. तिने सांगितल्याप्रमाणे उतारे काढून रात्री 12 वाजता चौरस्त्यावर ठेवायला सांगितले. पण ते कुणी नेणार म्हणून माझे आजोबा ते करण्यास तयार नव्हते. ते तर करणे भाग होते म्हणून आमच्या घरी असलेला मजूर श्री संभाजी आकरे यांना विनंती केली. माझे आजोबा व आकरे यांनी ते दिवे व लिंबू चौरस्त्यावर नेऊन ठेवले. त्यावेळेस आमच्या गावात चंद्रभागाबाई क्षीरसागर या परमात्मा एक मार्गात होत्या व आमच्या घराजवळ राहत होत्या. वरील घडलेला प्रकार जेव्हा चंद्रभागाबाई क्षीरसागर यांना सांगितला तेव्हा त्या माझ्या आजोबाला म्हणाल्या की, काय श्रीहरीजी, तुम्ही दारू, सट्टा, जुहवा इतर वाईट व्यसन करीत नाही, परंतु हे असे प्रकार तुमच्या घरी होत आहेत, तर तुम्ही परमात्मा एक मार्गात का येत नाही? या मार्गात येणाऱ्या लोकांवर जादूटोणा वगैरे हे असले प्रकार होत नाही आणि आलेले दुःख सुद्धा दूर होतात. नंतर माझे आजोबा घरी आले व रात्रीला त्यांनी आमच्या घरी सर्वांना मार्ग घ्यायचा काय असे विचारले. सर्वांनी विचार केला आणि परमात्मा एक मार्गात जायचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशीपासून माझ्या आजोबांनी चंद्रभागाबाई यांनी सांगितल्याप्रमाणे कार्य सुरू केले. 3 दिवसांचे कार्य पूर्ण झाल्यावर चंद्रभागाबाई सोबत माझे आजोबा व आजी महानत्यागी बाबा जुमदेवजींकडे नागपूरला गेले. नंतर बाबांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर माझ्या आजोबांनी वरील घडलेली घटना बाबांना सांगितली. बाबांनी मार्गदर्शन केले. तेव्हापासून बाबांनी सांगितल्याप्रमाणे 7, 11, 21 दिवसांचे कार्य केले व लगेच 41 दिवसांचे त्यागाचे कार्य करून हवन घडविले. माझ्या आजोबांचा सेवक क्रमांक 437 आहे. ही गोष्ट सन 1977 ते 78 मधली असावी. पुढे माझे वडील श्री गणेशजी श्रीहरीजी आंबिलडुके सन 1991 नोकरी लागल्यामुळे मौदा येथे आले. तेथे त्यांनी 11 दिवसांचे त्यागाचे कार्य घडविले. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिवारात सुख समाधानी आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव संतोष गणेशजी आंबिलडुके. पत्ता मौदा त मौदा जी, नागपूर. सेवक क्रमांक 4584. मार्गदर्शक श्री पांडुरंगजी मदनकर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.